काय चाललंय हनीचं? खेळते. आणि तिचे ते जे काय म्हणतात टी शर्ट आहे ना तिने काढून येणार डोक्यावर टाकून घेतलंय म्हणे ना ग. डोक्यात घातलेलं आहे तिने. हा तुटलेली फाटलेली बुक फाडून टाकले तिने. हा फाटून गेले. हा मग तिला अभ्यास करायला लावला. आता आहे ना सुट्ट्या लागल्या आहे तर म्हणे की आता सुट्ट्या लागल्या नाही अभ्यास करायचं. पण अभ्यास करणं हे आता जर 2 महिने गॅप सोडला तर सगळं जे केलेलं होतं आधीचं ते सगळं विसरून जाईल. आणि तिने ना पुस्तक फाडून टाकले. हा सुरे झटपट अगं तर आणि तर इंग्लिश थोडं कच्चं आहे म्हणून हनीला इंग्लिश शिकायचं आहे. तर हे बा फाडून टाकलं आणि असं चाललंय खेळायचं. घरी राहून सुट्ट्या लागल्या तर ऊन कडकडाट आहे आपलं ऊन. गाडी गेली बघा कचरा गाडी कशी अशी गुपचूप निघून जाते. बरं जेव्हा नाही कचरा नाही घ्यायचा राहिला ना अशी मस्त येते आणि निघून जाते. म्हणजे चक्कर मारलं गेलं. एक दिवशी नाही प्रत्येक वेळेस अशीच करते ती कचरा गाडी. म्हणजे ते लोक कचरा गाडी नाही बिचारीचं तिचं काही चुकी नाही आहे. ते गाडीवाले चालवून तुला बोलत होती ना काल कचरा गाडी टाकली तुला येणे बोललं होतं काल टाकली आता बघ कशी गेली. चालली गेली ग बाई. काल विचारत होती कचरा गाडी आली सांगत होती कसं मी बोलत होती ना कचरा गाडी आली एक कचरा टाकून दे आणि मस्त बोलले नाही टाकेन मी का आता ही कचरा गाडी निघून गेली. कचरा गाडीच निघून गेली. तर काल आहे ना कंटाळा होता. म्हणजे असं डोळे लागून गेले तर झोपून गेलेली होती मी. तर म्हटलं उद्या टाकून दिला जाऊ दिला म्हणजे थोडाच कचरा जास्त नाही. आता ही कचरा गाडी निघून गेली. अरे फजिती झाली मम्माची फजिती झाली. होय पडशील. सुरू झालं तिचं आता अगं तेल लावून देते ना अण्णा. नको तेल लावून देते. तिचे केस आहे ना थोडे ब्राऊन व्हायला लागलेत ना गाणी. ब्राऊन बघू दे इकडे. ब्राऊन झाले केस तिचे ब्राऊन झाले ग बाई. ब्राऊन अगं ब्लॅक म्हणजे काळे पाहिजे ना. हा अरे हा मग मी तेल नाही लावत ना म्हणून ते झाले. आणि शेपटी झाली शेपटी. नाही ना पिल्लू असं नाही बेटा असे खराब होऊन जातात. मम्माचे कसे झालेत बघ केस. एवढी शेपटी करायला ठेवायची आहे का नंतर. आता अशी काळजी घ्यायचं चांगलं तेव्हा चांगले केस होतात. तर काही फरक नाही पडत कारण की आपली शेपटी एकदम बारीक झालेली आहे. केस गळताय रोज गळतात त्याच्यात काही वाद नाही ना ग हनी. चला मग काय करायचं आता झोपायचं आहे तुला. तर हनीला आता झोपायचं आहे कारण की आता 1 वाजलेत. सगळे ते झोपतात. कुठं झोपतात सगळे घरात. तरी तर बेडशीटच टाकलं नाही आहे मी ना ग. जे होतं ते काढून धुवून टाकलं आणि टाकलंच नाही दुसरंवाला. असं कंटाळा येतोय आणि रोजच. आता आहे ना कामच नाही आहे. सगळं काम मारून झाले का 10 वाजेपर्यंत सगळे काम होऊन जातात. नंतर मग रिकामीच असते. आणि आता हनी आहे बोर करायला मग काय नाही टेन्शन नाही ना ग हनी. हां काय पिल्लू हनी आहे बोर करायला आता मग काही टेन्शनच नाही आहे. तर फायनली पोळ्या करून घेतलेल्या आहे. स्वयंपाकाचा वेळ झाला म्हटलं आता चला स्वयंपाकाला लागावं. तर खूप जास्त गरम होते कारण की उष्णता तापमान जास्तच वाढलं आहे उन्हाचं. खूप जास्त म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा खूपच गरम होते. आता पटापट आवरून घेते आणि मग त्याच्या
त्याच्यानंतर आपली भाजी राहील फक्त. पटपट जेवढं लवकर आवरलं ना स्वयंपाक तेवढं लवकर बरं वाटतं, नाही तर जास्तच म्हणजे गरम होते आता स्वयंपाक करताना ना. तर पटपट आवरून घेते. मग भाजीचं काय नाही, भाजी तर लवकरच होऊन जाते, फक्त पोळ्यालाच टाईम लागतोय की नाही ब्राऊन करायला. हनी आणि हनीचे पप्पा गेलेत बाहेर, भाजी आणायला गेलेत ते. तेवढं पोळ्या पण घेते आणि राहिली फक्त भाजी. ती गरम होते अक्षरशः, म्हणजे उभंच राहू वाटत नाही मला तर इथं जवळ. पटपट करून घेतलेत, पोळ्या झाल्या आता फायनली. आणि आता फक्त राहील भाजी. तर मित्रांनो, हनीने आणले कुल्फी मावाची, मस्त टेस्टी आहे बरं का. चहाची चहा वाटते तर मावाची कुल्फी आहे आणि चवलंही भारी आहे त्याची. तर कुल्फीचं असं झालं आहे, आम्ही मागच्या वेळेस आणले होते तेव्हा थोडेसे मोठे, म्हणजे मोठी कुल्फी होती. आणि आता जसं आम्ही घ्यायला लागलो, म्हणजे लोक घेत असतात, मग त्यांचे साईज एकदम छोटे छोटे होत चालले दिवसेंदिवस. आम्ही 2-3दा आणलेलं होतं तेव्हा, म्हणजे पहिल्यांदा आणलं तेव्हा थोडी साईज बरी होती, त्याच्यानंतर अजून थोडी छोटी एवढी होऊन गेली. आता मागं पिल्लू. तर असे करतात दुकानवाले बी. चव भारी आहे पण टेस्टी आहे. मावा आपण गावाला गेलो होतो तेव्हा बस होती ना, खूपच कडू होती. हां, आम्ही गावाला गेलो होतो हनी आणि मी, तेव्हा कुल्फीची चव वेगळीच होती. हिनेच खाल्ली होती, चांगली नाही होती. तर तिथंच डस्टबिन वगैरे टाकायला लागलं, कारण तिला आवडलीच नाही ती कुल्फी. चवच वेगळी होती वाटत त्याची. कडू होती. तर विकण्यासाठी लोक कसे काय बी म्हणजे बनवून कुल्फ्या जे पण आहे ते सगळं आता डुप्लिकेट झालेले, म्हणून मी जास्त करून बाहेरचं आणून देत नाही, हिला खाऊ देत नाही. पण ही जास्त जिद करायला लागली तेव्हा जाणून देते मग कधी. पण ही बरी आहे, टेस्टी आहे.